मिसळमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक खड्या मसाल्याचा काहीतरी एक वेगळा गुणधर्म आहे आणि ते आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर पण आहे. काही पचनासाठी, तर काही रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी, तर काही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पण फायदेशीर असतात. म्हणजेच आपल्या स्पंदनची मिसळ चवदार तर आहेच, पण काही प्रमाणात आरोग्यदायी पण आहे. आज स्पंदन मिसळचा 247वा दिवस. बाप्पाच्या आशीर्वादाने आपण जवळपास 7 महिने म्हणजेच अर्ध्या वर्षापेक्षाही जास्त वेळ येणाऱ्या प्रत्येक अडचणीला सामोरे जात स्वतःच्या काही ना काही चुका सुधारवत अतिशय योग्यरित्या हॉटेल चालवलंय. मित्रांनो, जळणाऱ्यांच्या गप्पांमधील विषय होण्यापेक्षा आपल्याला बघणाऱ्या व ऐकणाऱ्या प्रत्येकापर्यंत एक चांगला संदेश व प्रेरणा देण्याचं काम तुम्ही करत राहा. लोकांना धप्पा द्यायच्या नादात कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नका. एक वेळ येईल जेव्हा तुम्हाला स्वतःलाच धप्पा बसेल आणि तुम्हाला समजेल की तुम्ही कोणत्या लेवलला येऊन पोहोचले. मग काय, सुरू केलं दिवसातील सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे मिसळ बनवणं. फटाफट अद्रक लसूणची पेस्ट टाकून मस्त परतून घेतलं. मस्त आपला खमंग काळा मसाला, मिरची व इतर बाकी मसाले सुद्धा ऍड करून घेतले. आपला मसाला जवळपास 3 ते 4 वेळा परतला जातो. योग्य प्रमाणात मसाला परतून मस्त मटकीचे गरम गरम पाणी मिसळमध्ये ऍड केले जाते. त्यामुळे मटकीचा पूर्ण फ्लेवर रश्श्यामध्ये उतरत असतो. मग काय, स्पंदनची तर्रीदार मिसळ तयार. बाकी सगळी तयारी झाली होती. प्रतीक कांदा कापत होता आणि लिंबू संपलेले होते, म्हणून मार्केटला लिंबू आणायला निघालो. लिंबूचा भाव थोडाफार कमी झालेला बघून थोडं बरं वाटलं. हॉटेलला आल्यावर कस्टमर सुरू झालेले बघून आणखी बरं वाटलं. आज चतुर्थी होती. आईने मस्त साबुदाण्याची खिचडी आणली होती. पोटभर खाऊन परत कस्टमरकडे लक्ष दिलं. एकदम सुंदर, मी तेच म्हणणार, एकदम छान इतकी की प्लेटमध्ये मिसळचा एकही कण न ठेवता मिसळ खाल्ली. आणि या मावशींनी मला पुढील बिझनेससाठी शुभेच्छा पण दिल्या. मग काय, मिसळ संपत आली होती आणि कस्टमर पण कमी झाले होते. हॉटेलमध्ये आलेल्या पहिल्या कस्टमर पासून ते शेवटच्या कस्टमर पर्यंत मिसळ अशीच खाल्लेली असते. मग काय, सध्या हॉटेल लाईन मध्ये सगळ्यात जड पडणारी गोष्ट म्हणजे सिलेंडर आलं. कामवाले ताई नसल्याने आम्ही प्रत्येकाने काम वाटून घेतलं. प्रतीकने भांडे, शुभमनी झाडून आणि मी फटाफट पुसून घेतलं. आणि एवढ्या गरमीत सगळे कामं आवरून हॉटेल वाढवून घेतलं.